नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. उद्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आहे. जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणामुळे राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले होते. बहुधा त्यांना एखाद्या वैद्याकडून हेमगर्भाची मात्रा मिळाली असावी. त्यामुळे ते अदृश्य असले तरी त्यांच्या तब्येतीची दृश्यपणे तेवढी काळजी करण्यासारखे काहीच दिसत नाही. पण त्यांच्या राजीनाम्यानंतर सर्व राजकारण्यांचीच तब्येत बिघडलेली दिसते. कारण काठावर असलेले बहुमत, चंद्राबाबू आणि त्यांच्या पुत्राची काकदृष्टी, चिराग पासवानांचा रोष यासारख्या अनेक अडथळ्यांपायी सत्तारूढ पक्षाच्या सध्या तरी नाकीनऊ आलेले दिसत आहे. पक्षाध्यक्ष नड्डा यांची मेजवानी रद्द होणे, त्याबरोबरच पंतप्रधान यांनीही आपल्या ठरवलेल्या शाही पंक्तीची रंगत न देणे यामुळे दिल्लीचे राजकीय वातावरण एखाद्या रहस्यपटाप्रमाणे झाले आहे. इंडिया आघाडीने तेलुगू उमेदवार दिल्याबरोबर आंध्र प्रदेशामध्ये जे काही प्रेमाचे उमाळे दिसून येत आहेत त्यामुळे धाकधूक नसेल असे समजण्याचे अजिबात कारण नाही. इकडे आपल्या पक्षातच काही खासदार नाराज असल्याच्या चर्चा वातावरणात घुमू लागलेल्या आहेत. सत्तारूढ एनडीएला कोणे एकेकाळी भरभरून मदत करणारे आंध्र प्रदेशचे YSR आणि ओरिसाचे नवीन पटनायक वगैरे सारख्यांची मदत मिळते की नाही याचीही धास्ती आहे. गेल्या 10 ते 11 वर्षात ज्या वातावरणात जे जे करायचे होते ते केले. आता आपलेच खासदार आपल्याला फसवतात की काय अशा शंका कुशंका दिल्लीच्या दरबारात रोज घुमत आहेत. आजच्या परिस्थितीत एनडीए कडे निवडून येण्यासाठी जे काही बहुमत आहे ते बऱ्यापैकी आहे हे दिसत असले तरी दिसते तसे नसते म्हणून जग फसते अशी एक म्हण आहे. त्याप्रमाणे आपण फसू नये म्हणून एनडीएला जबरदस्त तयारी करावी लागत आहे. ज्या खासदारांना गेल्या 10-11 वर्षात फारशी किंमत मिळत नव्हती आणि ज्या खासदारांमध्ये तोंडातून बरं काढण्याची हिंमतही नव्हती त्यापैकी काही खासदार आपला मूकपणा सोडून आता बोलू लागलेले आहेत. अशा प्रकारे बोलणे आजपर्यंत कोणीही केलेले नव्हते. आता सोमवारची रात्र आणि मंगळवारचा दिवस यशस्वीपणे पार पडला रे पडला की बोलणाऱ्यांना दिवसात तारे दाखवू असे सर्वोच्च नेते म्हणजेच त्रिदेव मनोमन समजत असावेत. कितीही नाही म्हटले तरी इंडिया आघाडीला विजय मिळेलच असे इंडिया आघाडीलाही अजिबात वाटत नाही. पण आपल्या क्षमतेपेक्षा थोडी मोठी आघाडी घेतली तरी तो विजयाकडे जाणारा मार्ग आहे असे विरोधकांना म्हणता येईल. आधी त्या थेरड्या ट्रम्पने मुळातच खुंटी मारून ठेवली आहे. तिकडे बिहारमध्ये पप्पू साहेबांनी पप्पूगिरी सोडून टप्पूगिरी सुरू केल्यामुळे ती एक वेगळीच चिंता लागून राहिलेली आहे. या चिंतेच्या गुंत्यासोबत पंजाब, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर सारख्या राज्यातील निसर्गाच्या अवकृपेचा फटका फारच मोठा आहे. इतरही अनेक लहान मोठ्या प्रश्नांनी आता डोके वर काढणे सुरू केलेले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर उद्या होणारे मतदान आपल्या पारड्यात कसे पडेल याचे गणित मांडण्याचे काम सुरू झालेले आहे. धनखडांचा राजीनामा एवढा महाग पडेल असे सत्तारूढ पक्षाला स्वप्नातही वाटले नव्हते. आपण त्या धनखडाला खड्यासारखे काढले मात्र आता आपला खडा निशाण्यावर लागेल की नाही अशी सध्याची परिस्थिती आहे. कधी काळी हे दिवस येतील अशी कल्पनाही कोणी केली नव्हती. पण ती वेळ आता आलेली आहे. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एवढे मोठे झेंकट अशा प्रकारे आपल्या मागे लागेल याची जागेपणी तर सोडाच, स्वप्नातही कोणीच कल्पना केली नव्हती. सध्या वाटेल ते करून निवडणूक जिंकलीच पाहिजे यासाठी आपले सर्व पहलवान कामाला लावून यश मिळवणे हेच आता सत्ताधारी पक्षाचे एकमेव लक्ष्य असेल. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.